हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी. रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करे. मैदानाचं केव्हाच रणांगणामध्ये रूपांतर झालेलं. एक प्रचंड युद्ध, तुंबळ युद्ध मैदानामध्ये आता पेटणार आहे. युद्धाचा फडका उडणार आहे. युद्धाची ठिणगी थोड्याच वेळामध्ये इथे पडणार आहे. मॅच आहे ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड विरुद्ध PNB चॅम्पियन्स कारगर. या दोन संघांमध्ये मोठा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. सुमित ढेकळेच्या नेतृत्वाखाली ओंकार देसाई, किरण पवार, भूषण पाटील, सुमित डोंगडे, सिद्धेश, जिशान खान फ्रॉम अहलाबाद, विकी भोईर, जैद खान फ्रॉम अहलाबाद, मयूर वाघमारे, वैभव, श्रेयश इंदुलकर, किशन देवेंद्र अशी फौज, तगडी फौज मैदानामध्ये दाखल. तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेत. पहिला सामना अतिशय दिमाखात जिंकत ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड. योगेश पवारच्या नेतृत्वाखाली ही टीम मैदानामध्ये खेळते. महाराष्ट्र संघाचा माजी रणजी खेळाडू या मैदानामध्ये ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड संघाचं नेतृत्व करणार आहे. शाहिद शेख, थॉमस डायस, अजित मोहिते, बंटी पटेल, सुनील चावरी, फिरोज फरमान, विश्वजित ठाकूर, विवेक शेलार, बिलाल राजपूत, प्रथमेश म्हात्रे, अंकुर सिंह याचा समावेश या मॅच मध्ये होतोय. भारत पाकिस्तान सामना दरम्यान पहिला इंटरनॅशनल मॅचचं नेतृत्व करणारा खेळाडू या मॅच मध्ये दाखल होतोय. आणि मला वाटते ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड संघाची ताकद निश्चित वाढलेली असेल. पंचांचा इशारा येतोय, मॅच सुरू करायची आहे. लेट अस प्ले. चला मॅच सुरू होते. 6 षटकांचा सामना आणि दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच असणार आहे. जिंकणारा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होईल या स्पर्धेच्या. तर पराभूत संघाला एक लाईफलाईन मिळणार आहे, कारण दोन्ही संघांनी आपला पहिला सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचा विजय वारू, विजय अश्वमेध इथे कोण रोखणार याचं उत्तर आपल्याला शोधायचे. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम होता, निर्धाव ठरलाय. गोलंदाज फरमान गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हो 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 खूप सुंदर फटका. आखूड टप्प्याचा चेंडू होता. खरं तर आडव्या बॅटनं लॉंग ऑफला खेळलेला हा फटका होता. 4 धावा. यानंतर दोन लुझर एकमेकांच्या समोर येणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये ज्या संघांना मागे राहावं लागलं, कच खावी लागली, पराभव स्वीकारावा लागला, ते संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर उभे राहतील. आणि तिथे मात्र त्यांना कोणती लाईफलाईन नसेल. पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर पोहोचेल. विजेता संघ पुढे पुन्हा एकदा अजून मॅच त्यांना एक मिळणार आहे. गोलंदाज फरमान हरियाणाचा हा खेळाडू आहे. हरियाणावरून तो थेट आपल्या कोंडबा मैदानावरती दाखल होतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप पॉवर बाय नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. याबरोबरच हवेमध्ये चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाटमोरा अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते. 2 धावा मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये एव्हाना दाखल झालेली आहे. किरण पवार, सुमित ढेकळे. किरण पवार स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करताना आपण बघतोय.
सावळा गावचा हा खेळाडू किरण पवार, सातत्यानं या खेळाडूनं आपल्या फलंदाजीतली प्रगल्भता दाखवलेली आहे. एका उच्च दर्जाचं प्रदर्शन करणारा हा खेळाडू जरी उंचीने छोटा असला तरी त्याचा खेळ मात्र उच्च दर्जाचा आहे. गुंडाप्पा विश्वनाथला आम्ही पाहिलं, सुनील गावस्करला आम्ही पाहिलं, सचिन तेंडुलकरला आम्ही पाहिलं. ओहो हो हो हो, बॅट आणि पॅड मध्ये खूप मोठं अंतर होतं यावेळेस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा आत आला आणि कव्हरला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे फसला किरण पवारचा. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 6 धावा. आत्ताच घाटकोपर या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाली. फरमान मॅन ऑफ द सिरीज बाईक त्यानं पटकावलेली आहे. हा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती. मात्र किरण पवारचा काय देखना फटका आहे. कव्हर ड्राईव्ह म्हटलं की राजेशाही शॉट, तितकाच सुंदर तितकाच रुबाबदार चौकार. पवार त्याच्या बॅट मधून धावांच्या पखाली वाहत आहेत. अंगावरती शहारे त्याचे फटके आणू शकतात. ज्यावेळेस तो ड्राईव्ह करतो ना चेंडूला, त्यावेळेस सहजपणे आपल्या तोंडातून एक शब्द बाहेर पडतो, आईला काय शॉट आहे. आणि आज हा फटका, अशी फलंदाजी प्रेक्षकांना सुद्धा वेड लावणारी ही फलंदाजी आहे. कव्हर ड्राईव्ह खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप कमी वेळा बघायला मिळतात, परंतु ज्यावेळेस बघायला मिळतात ना त्यावेळेस मात्र डोळे तृप्त करतात. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, पोलचा प्रयत्न केला तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, वाह झेपावला क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती, डाव्या बाजूला जात त्याने अडवला. एक धाव इथे मिळते किरण पवारला. आणि धाव फलकावरती आपण पाहू शकतो PNB चॅम्पियन्स खारघर धाव फलकावरती आहेत धावा 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा. चांगली सुरुवात, विशेष म्हणजे किरण पवार सगळे चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये त्याने 11 धावांची दमदार एक स्टार्टअप दिलाय, दमदार सुरुवात दिली. नरेश सर, हे फार महत्वाचं होतं की मगाशीच सांगितलं होतं मी की टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेणार. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय, दोन्ही संघ नाणेपैकी हारून मगाशी एका संघाने 86 धावा कुठल्या तर PNBनं 105 धावा कुठल्या. त्यामुळे टॉस जिंकून कोण काय घेणार हे फार महत्वाचं होतं. आणि मगाशी सामन्यामध्ये किरण पवारला 4थ्या क्रमांकावरती पाहिला, आता मात्र आपण त्याला पहिल्या क्रमांक पाहतोय. कारण मगाशी सामना 8 षटकांचा, आता मात्र 6 षटकांचा. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते, या शंका नाहीये. निश्चित षटकं बदलल्यानंतर स्ट्रॅटेजी मध्ये खूप मोठा फरक पडतो. 8 षटकांची मॅच म्हटलं की ती वन डे मॅच वाटते आणि 6 षटकांची मॅच म्हटलं की ती T20 वाटते. आणि खेळाडूंना मोस्ट ऑफ आपण पाहतो बऱ्याच वेळा 6 षटकांचे मॅचेस खेळण्याचा सराव असतो, त्यामुळे 8 षटकांची मॅच क्वचित त्यांना खेळायला मिळते. त्यामुळे प्रत्येक वेळेस अचानक स्ट्रॅटेजीमध्ये जो बदल होतो त्याचा परिणाम आम्ही पहिल्या मॅचमध्ये दोन्ही सामन्यामध्ये बघितला. एकतर कोणत्याही संघाला अशी दमदार स्टार्ट करता आली नव्हती. 4ही इनिंग मध्ये आम्ही पाहिलं की तिथे पहिल्यांदा सुरुवात खराब झाली होती, परंतु त्यानंतर मात्र संघांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं पाहिलं आपण. विश्वजित ठाकूरचा पहिला चेंडू उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. ओहो हो हो हो, वॉट अ स्टॉप देअर. उंच उडी मारून, मला वाटतंय हनुमान उडी आपल्या कोणाला बघायला मिळाली नाही, पण ही उडी निश्चित प्रकारे कमी नव्हती. उंच उडी मारून त्याने चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी काही धावा सेव्ह केल्या. मला तिथे बघायचंय तो बाउंड्री रोपला स्पर्श करतो की काय. तिसऱ्या अंपायरकडे इशारा जाईल. अंपायर्स यस, बघायचं आहे स्क्रीनवरती. थर्ड अंपायर बघायचं आहे की तिथे स्पर्श झाला आहे की नाही सीमारेषेला. 19व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये बाउंड्रीज, चौकार आणि षटकार. मग बाउंड्रीज कशा असतात, चौकार केव्हा असतो, षटकार केव्हा असतो, किंवा क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवताना कशा मैदानाच्या बाहेर जाऊन परत आतमध्ये केव्हा येता येतं, या संदर्भातलं मार्गदर्शन तिथे तुम्हाला बघायला मिळेल. अर्थात फर्स्ट कॉन्टॅक्ट विथ द बॉल इन ग्राउंड म्हणजे तुम्हाला पहिला स्पर्श हा मैदानामध्ये चेंडूला करायचा आहे, तरच त्या क्षेत्ररक्षकाला मैदानाच्या बाहेर जाता येतं आणि परत आतमध्ये येऊन अडवता येतो. मला वाटतं अतिशय चांगला क्षेत्ररक्षण तिथे झालेलं आहे आणि आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्या तिथे क्षेत्ररक्षकाने. विच मॅन देअर? बंटी पटेल, खुशबू गुजरात की.
गुजरातचा हा खेळाडू आहे आणि काय समर्पण आहे, काय डेडिकेशन आहे त्याचं पाहायला मिळतं. ही खरं तर ओपन खेळाडूंची ही ओळख असते. ज्यावेळेस खुल्या गटामध्ये हे खेळाडू खेळतात ना, ते उगाच खुल्या गटामध्ये आले नसतात, तर ते संघर्षातून तावून सुलाखून आलेले असतात. वैभवजी ढोणे दातिवले यांच्याकडून विश्वजित ठाकूरच्या हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला लॉंगॉनला बंटी पटेल तिथं खूप सुंदर थ्रो, खूप सुंदर थ्रो, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा गुजरातच्या मातीचा सुगंध आज या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 14 षटक 13 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये विश्वजित ठाकूर मॅन फ्रॉम दिगोडे, दिगोडे गावचा हा हिरा मात्र ओपन क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटमध्ये हा चमकलेला आहे. याबरोबरच खूप सुंदर फटका, खूप सुंदर फटका, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा पुन्हा बंटी पटेल तिथे. हा खेळाडू जिथे उभा राहतोय तिथे त्याच्याकडे चेंडू आहे. संपूर्ण मैदान तो कसं कव्हर करतोय बघा. मगाशी तो या अगोदरच्या चेंडूला लॉंग ऑनला होता, त्या अगोदर मिड विकेटला आणि आता तो आलाय स्क्वेअर लेगला. इतकं सगळं ग्राउंड एक खेळाडू कव्हर करतोय बंटी पटेल. वाह वाह बंटी वाह, वाह भाई वाह. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 15. षटक क्रमांक दुसरं विश्वजित पुन्हा एकदा तयार. गोलंदाजीनं फलंदाजीनं विश्वजितनं एका अष्टपैलू खेळाडूंच्या क्षमतेमध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण केलेलं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूला खरं तर रफ्तार का राजा, वेगाचा बादशाह आहे तो. खूप कमी गोलंदाज आहे की ते फक्त वेगावरती समोरच्या फलंदाजाला चकवतात, बीट करतात, फसवतात. त्यामध्ये विश्वजित ठाकूरचं एक नाव येईल. फलंदाजी करताना देखील तितकाच आक्रमक आणि तितकाच सफाईदार हा खेळाडू आहे. अफाट गुणवत्ता आणि त्याचाच परिचय तो मैदानामध्ये देतो विश्वजित. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस किरण पवार खेळतोय मिड विकेटला. अलॉंग दी कार्पेट चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक फेक अप्रतिम आहे, मात्र पहा 2 धावा वाऱ्याच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईने इथे पूर्ण होतील. धावफलक पुढे पोहोचेल तो 17 धावा, 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. किरण पवार एका बाजूनं धावांचा गोवर्धन आपल्या बॅट वरती उचलतोय, सुमित ढेकळे दुसऱ्या बाजूने अजून शांत आहे, पण आपल्याला माहिती आहे ती वादळापूर्वीची शांतता आहे. किरण पवार विश्वजितचा सामना करेल. आखूट टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेत होता चेंडूला, निश्चित एक अप्पर हँडचा वापर केला त्याने तिथे आणि खूप सुंदर डिफेन्स केला. एक बचावात्मक प्रयत्न त्याने केला तिथे आणि धाव मिळाले. 1 षटक संपेल, 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 18 धावा आणि सुमित ढेकळे किरण पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. 11 चेंडूमध्ये 17 धावा किरण पवारने बनवलेल्या आहेत आणि तो खूप चांगल्या प्रकारे बॅट मिडल ऑफ द बॅट करतोय. नरेश सर, आपण पाहिलं तर किरण पवार सुमित ढेकलेला तर आपण बघितलं संधीच उपलब्ध करून देत नाही. कारण मागच्या सामन्यामध्ये चांगला बरसला होता सुमित ढेकले, खूप लवकर बाद झाला होता, संघाला सावरला होता, एक चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला होता. तेच कारण की बघू शकाल आपण फलंदाजी जास्त त्याला पाचारण केलं होतं. एक चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. नरेश सर, मागचे दोन्ही सामने वन साइडेड राहिले आहेत, त्यामुळे या सामन्याकडे प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा असणार आहेत. कारण ज्या प्रेक्षकांनी सकाळपासून 9 वाजल्यापासून ते हजेरी लावली, भरपूर प्रेक्षक आपण पाहतोय की युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांना अपेक्षा आहे, जो काल सामना आपण पाहिला काल रात्रीमध्ये, तो सामना प्रेक्षकांना अपेक्षित असणार आहे. या आपण साकडा घालूया देवाला की सामना चांगला हो आणि प्रेक्षकांना पर्वणी मिळो. खरं तर मच्छिंद्र सर, हे दोन्ही संघ रोज रोज एकमेकांच्या समोर असतात. रोज खुल्या गटातल्या एकतर कमी स्पर्धा होतात, ज्या स्पर्धा होतात त्या दोन्ही स्पर्धांमध्ये हे प्रत्येक टी स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर आहे आणि इतक्या वेळा ते एकमेकांच्या समोर आलेत. एकमेकांचा खेळ अतिशय बारकाईनं त्यांना माहीत आहे. एकमेकांचे स्ट्रेंथ, विकनेस या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत. आज काय घडतंय, या ग्राउंडवरती काय घडणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळं खरं तर या सामन्यामध्ये त्यामुळे खूप मजा प्राप्त होणार आहे. ज्यावेळेस एकमेकांवरती आघात करतील, प्रतिघात करतील, ते पाहणं हे प्रेक्षकांसाठी एक मोठा विलोभनीय आनंद असेल. षटक तिसरं सुरू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती फरमान, मॅन फ्रॉम हरियाणा. वाह, हरियाणा खरं तर क्रीडापटूंचं राज्य आहे. अनेक अनेक खेळाडू या राज्यानं दिलेले आहेत. मग तुम्ही कबड्डीमध्ये असतील किंवा ॲथलीट्समध्ये असतील, कुस्तीमध्ये असतील, अनेक खेळाडू सातत्यानं या राज्यातून येत आहेत आणि क्रिकेटमध्ये देखील फरमान तुम्ही इथं आलेला बघताय. नीरज चोप्रा भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं गोल्ड मेडल त्यानं मिळवून दिलं, तो सुद्धा हरियाणाचा.
हरियाणा आणि महाराष्ट्र यांचं खूप अतूट नातं आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव महाराज यांनी वारकरी संप्रदायाची परत पताका हरियाणापर्यंत पोहोचवली. आज तिथे सुद्धा त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आणि इथे या मॅच मध्ये आपण पाहतोय हरियाणाचा खेळाडू फरमान मैदानामध्ये गोलंदाजी करताना. पानिपतचं युद्ध झालं मराठी आणि अब्दालीमध्ये, ते हरियाणामध्ये खेळवलं गेलं. याबरोबरच उजव्याच्या बाहेर चेंडू, भन्नाट वेग फुलर लेनचा हा चेंडू. इथे किरण पवार फक्त पाहत राहिला चेंडूकडे. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे, भन्नाट वेगावरती स्वार होतो हा गोलंदाज. दिशा आणि टप्प्यावरती काय अचूक नियंत्रण आहे. खरं तर आपण पाहतो बऱ्याच वेळा चेंडू ज्यावेळेस वेगाच्या प्रेमात पडतात ना गोलंदाज, त्यावेळेस ते दिशा भरकटतात, लेंथ भरकटतात, लाईन भरकटतात. पण इथे फरमान असा एक गोलंदाज आहे की तो वेगावरती स्वार होताना दिशा आणि टप्प्यावरती अचूक नियंत्रण ठेवतोय. कमालीचा गोलंदाज आहे फरमान. इज ऑन मार्क. पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट चेंडू केला होता, उंच उडवण्याची संधी, इथे टायमिंग करता आलं नाही. लॉंग ऑनला टिपला झेल. पहिला फलंदाज कोसळला किरण पवार. नरेश सर, मागच्या 3 चेंडूचा दडपण किती आलं बघा. तुम्हाला शॉटचं सिलेक्शन खेळण्यास भाग पडलं. चुकीचा शॉट खेळला, किरण पवार बाद झाला, थोडासा नाराज आहे. इज लुकिंग व्हेरी डिसअपॉइंट. आणि मेहनत बघू शकाल, आपले देव जे कॅमेरामॅन आहेत ना, प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळे या स्पर्धेला लुक इंटरनॅशनल दिला. आणि मागेही सुद्धा म्हटलं होतं, इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेंट्री इन शारजा इन दुबई, बिकॉज ग्राउंड लुक्स सच अ ब्युटिफुल पिक्चर. नो डाऊट इंटरनॅशनल लुक. कॅमेरामनचं वर्क तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळते. ते अतिशय सुंदर प्रकारे ही चित्र प्रेक्षकांसमोर येत आहेत. नवीन फलंदाज सुमित डोंगडे मैदानामध्ये दाखल होतोय. आणि आपले कॅमेरामन देव अतिशय सुंदर प्रकारे ही चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना. tenniscricket.in च्या माध्यमातून खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती झाली आपण निश्चित म्हणू शकतो. छाती ठोकपणे मी सांगू शकतो की संतोष नाणेकर या क्रांतीचा प्रणेता आहे. टेनिस क्रिकेट हे संपूर्ण जगभर खेळलं जात होतं, परंतु आपल्या टेनिस क्रिकेटचा दर्जा जगाला या लाईव्ह प्रक्षेपणामुळे लक्षात आला. आणि आज आपले खेळाडू जगभर जात आहेत, खेळतायत आणि चाहत्यांचे वाहवा मिळवत आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू यावेळेस सुमितने खेळला. इथे धावफलकावरती 2 धावा. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. खूप वेगवान दोघे विकेटच्या मध्ये दोन्ही सुमित मैदानामध्ये आहे. सुमित ढेकळे, सुमित डोंगडे. धावफलकावरती 2 ने पुढे जाईल. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 फरमान खान. काय कमालीचा गोलंदाज. एक गडी बाद करताना मात्र 2 धावा या षटकामध्ये त्यानं खर्च केलेले आहेत. हरियाणा क्रीडा संस्कृती जोपासणारं राज्य आहे हरियाणा, जिथे प्रत्येक गावामध्ये खेळाला महत्त्व दिलं जातं. प्रत्येक गावामध्ये खेळाडूंच्या आहारावरती, त्यांच्या व्यायामावरती लक्ष दिलं जातं. त्यांना चांगलं प्रशिक्षण दिलं जातं. आणि आपण पाहिले अनेक स्टार्स प्लेयर या राज्यातून पुढे आलेले आहेत. फरमान इथे दाखल होतोय आणि आपली कला सादर करतोय. 2 षटके टाकली फरमाननं. दिला दावा 13, गडी बाद केला 1. त्याचा कोटा संपला. मात्र धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नरेश, व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. त्यानं दाखवलं का घाटकोपरच्या 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. काय चेंडू फेकले मैदानावरती. पहिल्या 4 चेंडू एकही धाव नाहीये. किरण सारखा फलंदाज बाद केला. 5व्या चेंडूवरती फक्त 2 धावा दिल्यात आणि 6वा चेंडू देखील डॉट. व्हॉट अ गुड फिनिश. ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द फरमान. निश्चित फरमानचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून आपण त्याच्यावरती टाकू. आज कमालीचा परफॉर्मन्स दिला. खरं तर रोखणं महत्वाचं होतं पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आणि पहिल्या 2 षटकामध्ये किरण पवार मोस्ट ऑफ सगळे चेंडू किरण पवार खेळला. एक चेंडू फक्त सुमित ढेकळे खेळला होता. आणि किरण पवार समोर मोठे प्रश्न यावेळेस विचारले. कदाचित बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा किरण पवारला एवढे कठीण प्रश्न कोणी विचारले नसतील. उजव्याच्या बाहेर चेंडू आकाशामध्ये. इथे सुमित डोंगडे डेंजर झोन मध्ये आणि होईल बाद. धक्का क्रमांक 2. विश्वजित ठाकूरनं पुन्हा दिला सुगंध. अजून एक धक्का.
ओमकार देसाई. खूप अनुभव. खर तर मी ओमकार देसाई, कृष्णा सातपुते या खेळाडूंना अँबॅसेडर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणतो. या खेळाडूंनी प्रेक्षकांना मैदानाकडे खेचून आणलेलं आहे. अगदी महाराष्ट्रभर सर्व दूर छोट्या वाडीपासून तर मोठ्या मैदानांपर्यंत हे खेळाडू गेले, खेळले, तिथं प्रेक्षकांना जिंकलं आणि नवीन खेळाडूंमध्ये एक उर्मी तयार केली, नवीन खेळाडूंना प्रेरणा निर्माण केली आणि आज आपण पाहतो टेनिस क्रिकेटचा दर्जा जो वाढतो आहे. या खेळाडूंना आयडॉल समोर ठेवत नवीन खेळाडू पुढे आले, शिकले आणि क्रिकेटला ते सगळे पुढे घेऊन जात आहेत. विश्वजित ठाकूर सुमित ढेकळेसाठी हो 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 टप्पा पडल्यानंतर हलकासा आत आला, अक्रॉस द लाईन करायचं होतं, बॅट आणि पॅड मध्ये अंतर राहिलं, चेंडू मात्र शिताफीमध्ये निसटला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. धाव मिळणार नाही. धाव फलकावरती असतील धावा 20. पुन्हा किती सुंदर चेंडू आहे विश्वजित ठाकूरचा. विशेषतः मी बघत असतो विश्वजित ठाकूरला, त्याचा जो बाउन्सर आहे ना तो प्रचंड घातक असतो, दाहक असतो तो, आणि त्याचा तिखट मारा कोणत्याही फलंदाजाला निश्चित रोखणं किंवा त्याला सामोरं जाणं तेवढंसं सोपं नसतं. सुमित ऑन स्ट्राईक, पुढे टाकला चेंडू, यावेळेस चांगला फटका कव्हरला खेळला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे खूप वेगाने चेंडूवरती. 1 धाव केवळ मिळते. धावफलक पुढे पोहोचेल तो 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक धाव ही प्रचंड संघर्षपूर्ण आहे. आपण म्हणतो ना एखादा लोखंड ज्यावेळेस त्याला आकार द्यायचा असतो ना, तप्त आगीतून त्याला तावून सुलाखून बाहेर पडावं लागतं. मला वाटतंय गोलंदाजांच्या तशाच आगीतून फलंदाजांना तावून सुलाखून बाहेर पडावं लागतं या मॅच मध्ये. कारण फरमान विश्वजित ठाकूर हे भयानक वेगवान गोलंदाज आहे आणि तितकेच दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण प्रस्थापित असलेले गोलंदाज आहे. या आक्रमकांसमोर खेळणं, उभं राहणं अवघड गोष्ट आहे. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला फिरवला ओंकार देसाईचा, हा फटका सुंदर, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. क्रिकेटच्या मैदानावरती नक्की काय करावं लागतं याचं पूर्ण ज्ञान त्यांना आहे आणि त्यामुळे मजा आणतात विश्वजित ठाकूर. परत एकदा ओंकार देसाईचा चेंडू हवेमध्ये उडवलाय, त्याने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाही, मात्र काय सुंदर अडवलाय. बंटी पटेल इज देअर. यस, बंटी पटेलचं काय सुंदर क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांचा निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला, यष्ट्या तर उडवल्यात. ओंकार देसाई क्रीज मध्ये पोहोचला की नाही याचं उत्तर आपल्याला मिळेल, पण बंटी पटेलचं काय सुंदर क्षेत्ररक्षण. आज बंटी पटेल नावाचा एक चित्ता मैदानामध्ये आहे. भारतातून चित्ते विलुप्त झालेत, पण या मैदानामध्ये बंटी पटेल नावाचा चित्ता आहे. कसा चेंडूवरती झेपावतो तो, झडप घालतो आणि चेंडू आपल्या हातामध्ये घेतो. कमालीचं क्षेत्ररक्षण. वाह, आपण म्हणतो ना लाइटनिंग, ही इथं विद्युल्लतेचा वेग दाखवला बंटी पटेलनं. निश्चित नरेश सर, आपण नेहमी पाहतो की जॉन्टी रोड्सना क्षेत्ररक्षणामध्ये क्रांती घडवून आणली. तशीच क्रांती, चंदू जरा ब्लॅक माईकला थोडा आवाज वाढवा, तशीच क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला. किती ॲक्शनमध्ये खूप लवकर आला. एका अटेम्प्टमध्ये तो त्याने पिकअप केलं, तेवढ्याच वेगानं तो थ्रो दिला. अप्रतिम, सुपर. आणि यालाच म्हणतात टेनिस विकेट क्रिकेटचा दर्जा का वाढतो, टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर का वाढलं, त्याची उंची का वाढली, याचं एकमेव उदाहरण मैदानावरती. निश्चित मला वाटतंय तो आज जॉन्टी रोड्स नावाची लस टोचून आलेला असावा. चला तर रोशन पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मुरबीवरून इथे उपस्थित झालेले रोशन पाटील यांना सन्मानित केलं जाईल. संजय पाटील यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रोशन पाटील यांचा सन्मान करावा. एक उत्कृष्ट क्रिकेटर मुरबीचे रोशन पाटील यांचा सन्मान इथे होतोय संजय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. आउट आहे, फलंदाज आउट आहे असं तिसऱ्या पंचाने इथे कळवलंय. जे संजय सावंत आहेत तिसरे पंच लोबो यांच्या माध्यमातून माहिती आली आहे. बॅट्समन आउट आहे. मुकेश ठाकूर यांना सन्मानित केलं जाईल. यानंतर राज अलीमकर यांना मी विनंती करतो मुकेश ठाकूर यांचा सन्मान करावा. मुरबीचा सिक्सर किंग मुकेश. बूम बूम मुकेश यांचा सन्मान इथे केला जाईल. राज अलीमकर यांच्या उपस्थितीमध्ये मुकेशला सन्मानित केले जाते आमच्या मुख्य व्यासपीठावर. स्वागत आहे मुकेश आपलं देखील या स्पर्धेमध्ये. 26 रन 26 धावा 3 गड्याच्या आणि आता लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. 3 गडी बाद 26 धावा, चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाजांनी इथे कमी दाबाचा पट्टा तयार केलेला आहे.
खरं तर आज ज्या पद्धतीने आम्ही फरमानला बघितलं, आम्ही विश्वजित ठाकूरला बघितलं, या गोलंदाजांच्या समोर उभं राहणं म्हणजे मदमस्त हत्ती समोर उभं राहण्यासारखं आहे. खूपच भयानक गोलंदाजी आज बघायला मिळाली. ॲज कम्पेअर टू आम्ही पहिली मॅच दोन्ही गोलंदाजांची पाहिली होती, तिथं तेवढे दाहक नव्हते, पण या मॅचमध्ये मात्र त्यांनी आपली दाहकता दाखवली. या विकेटवरती काय केलं पाहिजे, टप्पा कुठं ठेवला पाहिजे, चेंडूचा स्पीड काय पाहिजे, याचा सुंदर अभ्यास करून ही मंडळी ज्यावेळेस मैदानामध्ये आली ना, कमाल केली या दोन्ही गोलंदाजांनी. दोन तोफा आहेत त्या, दोन मोठी विनाशक विध्वंसक आश्रय ही, आणि या आश्रयांनी काय विध्वंस मांडला मैदानामध्ये आपण पाहिला. पुन्हा एकदा विश्वजित, चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळला तिथे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अंकुर, फलंदाज क्रमांक 4 बाद भूषण पाटील. भारताचे क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पृथ्वी क्षेपणास्त्र दिलं, नाग, आकाश, त्रिशूल, ब्रह्मोस अशी अनेक क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण ताफ्यात दिली. तशी ही 2 क्षेपणास्त्र होती, आज कशी कोसळली मैदानामध्ये आम्ही पाहिलं. एक होतं विश्वजित आणि दुसरा होता फरमान. 4 षटकामध्ये मात्र 26 धावा, 4 गडी बाद. प्रचंड विध्वंस त्याने मैदानामध्ये केलेला आहे. पुढची 2 षटकं मैदानामध्ये अजून शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये आपण पाहू शकतो अजून कोणते 2 गोलंदाज येतील जे ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड संघासाठी मारा करतील. आणि फलंदाजीसाठी तुम्ही बघाल किशन देवेंद्रला. नरेश सर, आता दोन्ही कोटे आपण पाहिले तर विश्वजीतचा देखील कोटा संपलाय, त्याने 2 षटकं फेकली. फरमानचा देखील कोटा संपलाय, त्याने 2 षटकं फेकली. त्यामुळे आता दोन्ही गोलंदाज फ्रेश असणार आहेत. आणि मागच्या आपण काही षटकांमध्ये धावा पाहिल्या तर धावा आल्या नाहीत सर, कारण फ्लडलाईट देखील सुरू होते. 26 धावा फक्त 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. ज्या संघानं मागच्या सामन्यात 105 धावा कुठल्या, तो संघ 70 तरी धावा करेल का 6 षटकामध्ये, हा प्रश्न निर्माण झाला मैदानावरती. निश्चित गोलंदाजी मार्कवर तुम्ही उल्लेख केला की फ्रेश गोलंदाज आहे, आणि निश्चित फ्रेश आहे, अगदी ताजा तवाना आहे. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं त्याने. खुशबू गुजरात की बंटी पटेल, माफ करा विवेक शेलार, विवेक शेलार गोलंदाजी मार्कवरती आहे. बंटी पटेल हा देखील तितकाच घातक गोलंदाज आहे. आणि बघायचे आता चौथे षटक, 5व्या षटकासाठी बंटी शेलारवरती, विवेक शेलारवरती सोपवली जबाबदारी. सुमित ढेकळे, किशन देवेंद्र ही जोडी मैदानामध्ये. सुमित मैदानामध्ये. हलकीशी अपील, मात्र बॅटची एज लागलेली आहे. पंचांनी स्पष्टपणे तशी खून पण खेळाडूंकडे केली. मात्र पाहता पाहता 3 धावा इथे मिळतील. फटका खरं तर फसलेला होता, मात्र प्रचंड धावा आणणारा फटका आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की सौंदर्याची घडी, एक तंत्राची घडी सांभाळत कुणी बसत नाही. धावांचा गल्ला महत्वाचा असतो, आणि गल्ला भरून आणणारा जो फटका आहे ना, तो चांगला फटका आहे. नियंत्रण हरवलं होतं या फटक्यावरती, परंतु तरी देखील धावा मिळत आहेत 3. धावफलकावरती 29, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू, तर किशन देवेंद्र इज ऑन स्ट्राईक. या अगोदरची मॅच आम्ही पाहिली होती, खरं तर अडचणीमध्ये होता, परंतु या अडचणीतून बाहेर काढलं होतं किशन देवेंद्रने ऑल मॉन्स्टर पिरामिड रायगड संघाला. आखूट टप्प्याचा चेंडू, इथे एक आपट बार होता, परफ्यूम बॉल. हा चेंडू खरं तर घातक ठरतो बऱ्याच वेळा. छातीच्या उंचीवरती आलेला चेंडू खेळणं निश्चित अवघड असतं, आणि शरीरापासून खूप लांब खेळण्याचा प्रयत्न इथे केला. अर्थात या चेंडूवरती सुद्धा खूप चांगले फटके अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतोय, परंतु किशन देवेंद्र इथे ठरला अपयशी. विवेक शेलार उजव्याच्या बाहेर, वाईड चेंडू ठरेल. एक खराब चेंडू, एका धावेबरोबर धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिली 4 षटकं ही कमी दाबाचा पट्टा होता, आणि निसर्गाचा नियम आहे, एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाला की वादळ आलं म्हणून समजायचं. आता वादळ कुठे येईल आणि कोणाचा विध्वंस करेल हे मात्र नक्की सांगता येणार नाही. पुढची 2 षटकं. किशन देवेंद्र ऑन स्ट्राईक. ओहो हो हो हो, इथे आकाशामध्ये चेंडू, फसलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली, किशन देवेंद्र बाद.
झालेला आहे. गोलंदाजांवरती स्वार होणारा फलंदाज आज धावांसाठी प्रचंड संघर्ष करताना बघतो आपण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिथून फेक येईल तर 2 धावा मिळतील सुमित ढेकळेला. चांगला फटका होता, स्ट्रेट टू बॉलर खेळला होता आणि तिथे मिळाला 2 धावा. बंटी पटेल मला वाटतं समोर क्षेत्ररक्षण करताना तुम्ही बघितला पुन्हा एकदा. आज बहुतांश बॉल जिथे बंटी आहे तिथे जात आहेत सीमा रेषेवरती. 32 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धेश वास्कर नॉन स्ट्राईक एंडला. सुमित ढेकळे व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, वंडरफुल शॉट ओव्हर वाईड टू 6. कमालीचा फटका सुमित ढेकळे. हा ब्रँडेड शॉट आहे, ब्रँड इज ब्रँड. सुमित सुमित असा फलंदाज आहे, तो जास्त काळ तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. एखादा खराब चेंडू सुमितला सुरू व्हायला पुरेसा ठरतो आणि त्याने एक षटकार दाखवलेला आहे. पाहायचं शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये सुमितचं आक्रमण किती धारदार ठरेल. सलामीला आलेला फलंदाज सलग 5 षटकं मैदानामध्ये खेळतोय. धावफलकावरती मात्र 38 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. नरेश सर, मागच्या 4 षटकांच्या जर आपण कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर या षटकामध्ये 12 धावा आल्यात. कोणत्याही षटकामध्ये एवढ्या धावा आल्या नाही आहेत. म्हणजे आता याचा अर्थ प्रहारी फलंदाजी सुरुवात झाली आणि अजूनपर्यंत आपण पाहिलं तर धावा फक्त 38 आल्यात. त्यामुळे 7.60ची सरासरी कमी असणार आहे. या षटकामध्ये किती धावा येतील, 50+ धावसंख्या असली तर मजा येईल. या सामन्यामध्ये एक संघर्ष आणि फाईट स्कोर होईल मैदानावरती. सुमित आज खरं तर समोर कोसळणारा डाव बघत होता, हताशपणे बघत होता. काही करू शकत नव्हता तो, कारण नॉन स्ट्राईक एंडला त्याने बराच काळ घालवलेला आहे. पुढे त्याला स्ट्राईक एंडवरती येण्याची संधी मिळणं महत्वाचं आहे, कारण तो सेट बॅट्समन आहे. त्याच्याकडे मोठे फटक्यांचा अमोघ भाता त्याच्याकडे आहे आणि त्याच्या बॅटमधून हे फटके ज्यावेळेस सीमारेषे बाहेर जातात ना, तो प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करून टाकतो. मात्र त्याला या सामन्यामध्ये फारशी संधी मिळाली नाही. 9 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवरती तो खेळतो. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडवरती सिद्धेश वास्कर. या फलंदाजानं या अगोदरच्या लढतीमध्ये सुद्धा खुश केलं होतं आपल्या संघ मालकांना, संघ नायकांना, प्रेक्षकांना. ताबडतोड फलंदाजी. 7 चेंडूमध्ये 23 धावा खेळल्या होत्या. या सामन्यामध्ये सिद्धेश वास्कर कडून परत एकदा अशाच कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची अपेक्षा असेल तर सुमित ढेकळे स्ट्राईक एंडवरती धावफलकावरती आहेत 39 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नरेश सर, आपण अनाउन्समेंट करूया पुढच्या सामन्याच्या टॉससाठी. LK स्टार्स राजकोट गुजरात वर्सेस मित शिवशक्ती पाले. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज जॉइन विथ कुणाल सर फॉर द टॉस इन फर्स्ट इनिंग. 39 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि सुमित हो काय सरळ शॉट आहे, स्ट्रेट ड्राइव्ह. धनुष्यातून निघालेला बाण सुद्धा इतका सरळ जात नसेल, बंदुकीतली गोळी सुद्धा इतकी सरळ जात नसेल. कमालीचा फटका. 2 धावा मिळतील सुमितला धावफलकावरती. 41 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटकातील अगदी काही चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावांची गरज जास्त आहे. 10 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवरती नाबाद सुमित. उजव्या हिश्शा बाहेर. ओहो, कमालीचा चेंडू होता, कमालीचा चेंडू. गुडलेन स्पॉट वरती पडला, हलकासा आत आला आणि अनुमान चुकलं तिथे. धावफलकावरती 41 41 लॉस ऑफ 5. आपण पाहिलं चेंडू बराचसा आतमध्ये आला. खरं तर सुमित ढेकळेचा अंदाज पूर्ण चुकला तिथे. यावेळेस थोडासा आतमध्ये टाकलेला चेंडू होता, कव्हरला खेळला, वेगवान फटका. मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बंटी पटेल. आज मला वाटतंय बंटी पटेलच्या हातामध्ये लोहचंबक बसवलाय की काय. चेंडू प्रत्येक त्याच्याकडेच आकृष्ट होतोय.
काहीतरी होऊ शकतं. एकदा असंच झालं होतं, मेजर ध्यानचंद खेळत होते, हिटलर मॅच बघत होते आणि प्रत्येक वेळेस ध्यानचंदच्या स्टिकला बॉल लागलेला आहे. हिटलरने सांगितलं ती स्टिक आणा, बघा, चेक करा, या स्टिकमध्ये काय बसवलंय की काय. अक्षरशः स्टिक चेक केलेली आहे. हा इतिहास आहे हॉकीचा, भारताच्या हॉकीचा. अर्थात हॉकीचे जादूगार म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखलं जातं. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार आहे. याबरोबरच चेंडू आकाशामध्ये, बंटी इज देअर आणि तिथे सुटण्याची शक्यता सुतराम नाही. फलंदाज बाद, सुमित ढेकळे बाद. संघर्षपूर्ण खेळ करावा लागला आणि आपण पाहिलं होतं सुमित ढेकळेची फलंदाजी एवढी संघर्षपूर्ण आपल्याला कधी बघायला मिळत नाही. परंतु आजच्या मॅचमध्ये त्याच्यासाठी कठीण काळ होता. त्याच्यासाठी देखील प्रश्न कठीण होते. त्याचं उत्तर शोधण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याचा लौकिक आहे तो खूप वेगळा आहे. तो आज इथं मैदानामध्ये दिसला नाही. धावफलकावरती आपण पाहू शकतो 43 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6व्या षटकातील अगदी शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे या डावातला. हेलो, कैप्टन ऑफ टीम कंदारी किंग्स LK स्टार राजकोट गुजरात, प्लीज कम फॉर द टॉस. राजेश बनिया, आइए जल्द से जल्द. शेवटचा चेंडू यावेळेस परत एकदा खूप चांगला फटका इथे पाहिला आपण विकी भोईरच्या बॅटमधून. चेंडू यष्टीरक्षकाकडे येईल, यष्ट्या उडवल्या जातील आणि याचबरोबर 7वा फलंदाज देखील इथे पडेल. 44 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 45 धावांचं आव्हान या ठिकाणी असणार आहे. ते ऑल मॉन्स्टर पिरॅमिड रायगड संघासमोर. PNB चॅम्पियन्स खारघर विरुद्ध ऑल मॉन्स्टर पिरॅमिड रायगड या दोन संघामध्ये ही कमालीची लढत आपण बघतोय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना ऑल मॉन्स्टर PNB खारघर संघानं बनवलेल्या आहेत 44 धावा. PNB प्रवीणजी पाटील खारघर, नितेशजी पाटील घोट, भोलेनाथजी पाटील वलभ सरपंच यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. या तीनही संघ मालकांचं आम्ही आयोजक सन्माननीय दिनेशदादा हिरामन पाटील समाजसेवक यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी यांच्या वतीने देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ऑल मॉन्स्टर पिरॅमिड ऑल मॉन्स्टर पिरॅमिटर रायगड या संघाला विजयासाठी हव्या आहेत 45 धावा. फरमान खाननं 2 षटकं टाकली, 13 धावामध्ये 7 चेंडू निर्धाव टाकले, त्याने 1 गडी बाद केला. विश्वजित ठाकूर अत्यंत भेदक होता. 2 षटकामध्ये 2 गडी बाद करताना मात्र 13 धावा त्यानं खर्च केल्या. तर विवेक शेलारनं 1 षटकामध्ये थोडासा मागला ठरला, त्यानं 12 धावा खर्च केल्या. फिरोज शेखनं शेवटच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. 1 गडी बाद करताना मात्र धावा 6 खर्च केल्या. पहिला गडी 18, दुसरा 20, तिसरा 26, चौथा 26, पाचवा 30, 6वा 43 आणि 7वा खेळाडू 44 धावसंख्येवरती झाला बाद. 6 षटकांमध्ये 44 धावा. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता ऑल मॉन्स्टर पिरॅमिटर रायगड संघाला. चेक. गुड इव्हनिंग, नमस्कार सर्वांना. खाडी चषक मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आदित्य बिर्ला कॅपिटल्सच्या लाईफ इन्शुरन्स मॅनेजर ऐश्वर्या आर्या इथे आमच्याबरोबर आलेल्या आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांना या आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून, या कॅपिटल्सच्या माध्यमातून काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर मी त्यांना इथे विनंती करतो, आपण या. मॅडम, आपलं स्वागत आहे.
एवरीवन, नमस्कार खाड़ीगांव। मैं ऐश्वर्या आर्या, एजेंसी मैनेजर, इंश्योरेंस मैनेजर हूँ आदित्य बिरला कैपिटल में। मैं यहाँ पे इसके लिए हूँ कि मैं आपको समझाऊँ कि हम ज़िंदगी में खुश रहने के लिए क्या कुछ नहीं करते हैं। मतलब हम यहाँ पे मैच भी खेलने आए हैं, किसके लिए? हमारी फैमिली के लिए मैच खेलते हैं, जॉब करते हैं, बिजनेस करते हैं, सब कुछ करते हैं, किसके लिए? फैमिली के लिए, राइट? एट द एंड ऑफ द डे हमारी फैमिली इम्पॉर्टेंट होती है। आपने कभी सोचा है अगर आप नहीं हो तो आपकी फैमिली का ध्यान कौन रखेगा? कौन है? फॉर एग्जाम्पल मैं आपको बताती हूँ, अगर किसी के घर में डेथ होती है, कोई मर गया, तो आपने देखा है कंधा देने के लिए सारे जन आएंगे। फॉर एग्जाम्पल बहुत सारे जन आ जाएंगे, लेकिन आपने कभी देखा है कोई पीछे खड़ा है चेक लेके कि ये लो भाई तुम ले लो, भर दो अमाउंट जितना भरना है, मैं तुम्हारी फैमिली का ध्यान रखूंगा? कभी ऐसा हुआ है? नहीं ना। कंधा देने के लिए सब आएंगे, लेकिन आपकी फैमिली का ध्यान रखने के लिए कौन आएगा? कोई भी नहीं, राइट? तो हमारे पास आपके लिए ऐसे प्रोडक्ट्स हैं जो आपके और आपकी फैमिली का ध्यान रखेंगे। जैसे कि अभी मेरी एज 22 है, तो मेरे साल का प्रीमियम है 5,000। 5,000 तो कोई भी अफोर्ड कर सकता है, जैसे कि 400 महीने में, ठीक है? 400 तो गाड़ी भाड़ा हो जाता है यार। जैसे कि अभी मैं अंधेरी से डोंबिवली आती हूँ तो मुझे 650 या 700 होते हैं, उससे तो कम मेरा प्रीमियम है जो कि मैं भर सकती हूँ। एंड इफ़ मुझे कुछ होता है तो मेरी फैमिली को डायरेक्टली 50 लाख मिलता है। क्या कोई आपको 50 लाख देगा अगर आपके फैमिली में किसी को कुछ हुआ तो? नहीं ना। देगा क्या कोई? देता है तो बोलो, हम आपको 50 लाख देंगे? ऑफ कोर्स नो, राइट? तो हमारे पास ऐसे टर्म प्लान्स होते हैं, जो डेथ होती है तो आपको 50 लाख से 1 करोड़ का देते हैं। अगर आपने एक भी प्रीमियम भरा, 5,000 भरा और नेक्स्ट डे कुछ हुआ तो भी आपको पैसे मिलते हैं, ठीक है? तो ये टर्म प्लान्स थे। दूसरे गारंटीड प्रोडक्ट्स, ठीक है? तो वो गारंटीड होते हैं, जैसे कि आपने 6 साल भरा, 1 साल वेट करना, उसके बाद 8 साल से लेकर अगले 30 साल तक आपको पैसे मिलते हैं और वो गारंटीड होते हैं। 2 पैसा बोला है तो 2 ही अंपायर देंगे, start the 2 बोल match. के 1 नहीं देंगे, ठीक है? ओके। सो अगर आपको कोई भी क्वेरीज रहेगी, यू कैन कॉल मी। मेरा विजिटिंग कार्ड मैं आपको डिस्प्ले पे शो कर दूंगी। ओके फाइन, थैंक यू सो मच खाड़ीगांव, थैंक यू सो मच दिनेश सर एंड अरुण सर फॉर सपोर्टिंग। थैंक यू खाड़ीगांव। थँक्यू मॅम, थँक्यू सर. या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. या ओव्हर नंतर आपण टॉस घेऊया, तोपर्यंत जाऊया मॅच सुरू झालेली आहे कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू सो मच कुणाल सर. यावेळी आपण सामना 45 धावांचं लक्ष. सायंकाळचं वातावरण ठीक 5:55 होतात. Sun has already sunk behind the mountain. Birds are flying in there. Cold wind is blowing now, rushing and cheering crowd. What a fantastic atmosphere for the cricket. A very good win to all our present here. You are watching National Blood Championship season first. Oh, what a shot! Amazing timing. Beautiful shot. Incredible cricket. आणि चेंडू टू बाउन्स सीमा पलीकडं दणदणीत चौकार.
मागितलं गेलंय. खूप चांगलं अपील केलं होतं. कारण माहिती अशा आपण घटना नेहमी पाहत असतो, पंचांना प्रेशराईज केलं जातं. You can appeal as much as you want, but you can't pressurize to umpire because appeal is your right, no doubt. दफलकर धाबाले ते 10 शाहिद स्ट्रायकला नॉन स्ट्रायकला थॉमस डाइस द सक्सेसफुल क्रिकेट ऑफ द टेनिस स्केल वर्ल्ड. फुल टॉस पुन्हा एकदा दिशा दिली. व्हाट अ शॉट. 2 players are running after the ball and finally बॉल कव्हर करण्यात आला. तोपर्यंत धावा घेण्यात आल्या. तर आमचे स्कोर आम्हाला निश्चित सांगते 3 धावा. धाफकधी पंकज आम्हाला माहिती देत असताना सायंकाळचं वातावरण प्रेक्षक प्रचंड गर्दी आपण पाहतो. ही आटीची आटी स्टँड फुल पॅक आहे. विनोद कांबळे स्टँड आमच्या उजव्याला फुल पॅक. त्यानंतर सुनील गावस्कर स्क्रीन देखील बघू शकाल आपण. सुनील गावस्कर स्टँडच्या बाजूला ते चित्रीकरण बघू शकाल tenniscricket.in माध्यमातून. पहिले षटक सुरू असताना P1चा आणि 5 चेंडूचा सामना केलाय शाहिदनं. शाहिद खेळतोय 13 या धावसंख्येवरती 2 चौकाराच्या मदतीनं. थॉमस डाईस मात्र नॉन स्ट्रायकला एन्जॉय करतोय सध्या तो. कारण त्याला स्ट्राईकसाठी थॉमस डाईस आता पहिल्यांदा स्ट्राईकवर येत असताना. Oh, what a shot! Just stand and deliver over the top of the Sachin Ramesh Tendulkar stand. That's a 6. हेच तर कर्तृत्व आहे थॉमस डाईचं. मागच्या वर्षी सांगेम प्रीमियर लीग गोव्याला आता सुरू होते ती स्पर्धा 26 तारखेला. त्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकटला आपण पाहतोय थॉमस डाईसला. अंडरआर्म क्रिकेटनं सुरुवात केली. मध्ये सध्या आपण पाहतोय हिज अ पॉप्युलर अँड सक्सेसफुल क्रिकेट ऑफ द टेनिस स्केल नो डाऊट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावसंख्या धापलकावरती 19 धावा. बिनगड्याच्या मध्ये व्हाट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर. ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम शाहिद अँड थॉमस डाईस. 19 for 0. आपण पाहतो ही स्पर्धा स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक प्रस्तुत नॅशनल ब्लॉक चॅम्पियनशिप 2021. काय म्हणाल नरेश सर. एकूण आपण धावा पाहतो 19 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. P1चा सुयोग्य वापर. खरं तर तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आहे आणि अशी चेन जर तुम्ही केलीत की उधळपट्टी केली तर अकाउंट लवकर खाली होईल. त्यामुळं काळजी घ्यावी लागेल. इथे जिंकायचं असेल तर PNB चॅम्पियन्स खारघर संघाला धावा रोखाव्या लागतील. धावा रोखावं लागतील. बांध टाकावं लागेल. पाणी वाहून जात असेल तर आपण बांध टाकतो, पाणी अडवतो, तशा इथे धावा अडवाव्या लागतील. एक एक धाव तुम्ही ज्यावेळेस अडवाल ना त्यावेळेस या मॅचमध्ये मजा येणार आहे. जिशान खान अहमदाबादचा खेळू. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती त्यानं. बघायचं मागच्या सामन्यामध्ये 2 त्याचे ओव्हर फेकले होते. ओव्हर्स सर्कलच्या बाहेरनं आपण स्टार्ट घेऊ शकत नाहीयेत. आमच्या चंद्रा सर आणि आमच्या आयोजकांची करडी नजर तुमच्यावरती आहे. लक्ष असू द्या कारण ही स्पर्धा आपण पाहतोय भारतातील पहिली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 42 लाखाची स्पर्धा. ओ व्हाट अ शॉट. अमॅझिंग टायमिंग. आणि शेवटी ट्रॅव्हल झाला तो लॉग ऑफला जिथे काशीनाथ दादा यांचा कटआउट आहे आणि कव्हर करते मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. गुड फिल्डिंग. खूप चांगलं शतक दाखवत असताना सुमित ढेकले कॅप्टन ऑफ द टीम. बघू शकाल आपण 2 धावा धापलकावरती. 21 धावा झाल्यात. 45 धावांचं लक्ष. 6 षटकांचा सामना. दोन्ही संघ मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर नाणेफेकी हरून सामने जिंकले होते. एका संघाने 86 तर BNB संघानं मगाशी आपण पाहिलं की 105 धावा कुठल्या होत्या मैदानावरती. लेफ्ट हँडवरती विकेट. ओ व्हाट अ शॉट. त्याची बॅट देखील त्यानं लॉस केली आणि हे चित्र आपण भरपूर वेळेला पाहतोय. लेदरमध्ये सुद्धा हे दृश्य बऱ्याच वेळेला पाहिलंय. हत्यार देखील तुटलंय. एवढा वेगानं तो चेंडूला स्वॅंग करत असतो बॅटला आणि त्याच वेगानं चेंडूला भिरकावून दिलं होतं त्यानं आणि नशीब तिथे खेळू नव्हता. बघू शकाल. लुक ॲट ॲक्शन रिप्ले. बॅट निसटली त्याची चेंडू सोबतच आणि बघू शकाल गोलंदाजाला खाली बसलाय आणि बॅट ब्रोक झाली इथे. हे पहिलं चित्र असेल. थॉमस डाईस हे चित्रच आपण हे फलंदाजाचं चित्र आपण नेहमी वेगळंच पाहिलंय. खूप चांगला अटॅकिंग ट्रान्समध्ये असतो. खूप सुंदर विलंबने दृश्य आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. सन ॲज संघ बिहाइंड द माउंटन. बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर. रशिंग अँड चेअरिंग क्राउड. कलर ऑफ फ्लॅग्स and cheering crowds. What a wonderful atmosphere for the cricket. A very good to all of you present here in first time history of cricket. You're watching National Block Championship organized by late Ratanbua Patil Trophy, Smoothie Trophy 2021 season first. Beautiful picture. Such a ground look big to beautiful picture. भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. लाईव्हच्या टेलिकास्टच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. बघू शकाल दोन्ही फलंदाज मैदानावरती चर्चा करत असताना खूप चांगली चर्चा सकारात्मक असेल. बिकॉज बोथ द बॅट्समॅन आर लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. दे वॉन्ट विन द मॅच एनी कॉस्ट एनी हाव. कारण जो संघ जिंकेल तर सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. ना बॅक टू क्रिकेट. ओव्हर द विकेट. ऑन साईडला भिरकावून त्याला चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय आणि खूप सुंदर झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक
फायनली लेगमध्ये तुम्ही बघू शकाल जहीदला आपण बघू शकाल आणि पहिलाच धक्का दिलाय बॅक टू द पॅबिलॉन. नाही सर, असं मला वाटलं की मी खाडीमध्ये नव्हे तर मी वेस्ट इंडिजमध्ये आलो की काय, असं वातावरण निर्माण केलं आमच्या चंदू सरांना. वॉट अ म्युझिक. आणि फलंदाज बाजूला शाहीदची खेळी संपुष्टात खूप चांगला झेल टिपत असताना बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू विकेट जिशान खानला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी मागच्या षटकामध्ये केली होती, खूप चांगला ब्रेक दिलाय, ब्रेक थ्रू विकेट मिळवलाय. ओ लवली शॉट स्ट्रेट टू द फिल्डर. शतक्ष बघत बसलाय. जस्ट वन बस फॉर 4 runs. Beautiful shot from batsman and once again 4 runs. I like the way you move it. Yogesh Pawar, what a shot, what a shot, just stand and deliver, what a class, beautiful shot, just one bus over 4 runs. Look at the action replay once again. त्याचाच ॲक्शन रिप्ले दाखवली की काय असं मला वाटलं. मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर अजित अगरकर स्टँडकडं 2 धावा वेगानं पूर्ण करत असताना हे प्रेशर नाही आहे त्यांच्यावरती, कारण मगाशीच मी म्हटलं होतं की 70 ते 75 धावा व्हायला हव्यात. 7 षटकामध्ये 45 धावांचं आव्हान हे त्यांना माहिती आहे, दृष्टिक्षेपात आहे. त्यामुळे दोन्ही फलंदाज सैरा बेरा बेधुंद फलंदाजी करत असताना आणि फक्त आस्वाद लुटत असताना फलंदाजीचा. या षटकांत टॉस होणार आहे. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, हाय बॅकलिप विथ ट्रेमेंडस पॉवर ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. दॅट्स अ 6 आउट ऑफ पार्क. धावा आणि फक्त धावा. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. दिस इज अ क्लास ऑफ योगेश पवार. थॉमस डायस माफ करा. व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, अमेझिंग टायमिंग, सप्लाइन टायमिंग ऑन दॅट ऑकेजन, हाय बॅकलिप, वंडरफुल टायमिंग. दॅट्स अ 6. जबरदस्त फलंदाजी. स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण चित्र. सातत्याने धावा आणि फक्त धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय. काय मला नरेश सर, 33 धावा दापलकावरती, फक्त 45 धावांचं आव्हान आहे आणि 33 धावा दापलकावरती. 12 धावांची गरज आहे उर्वरित 24 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 24 धावा असते तर मजा आली असती, रंगत निर्माण झाली असती. मात्र 24 चेंडू आणि फक्त 12 धावा. नाही, खरं तर सगळेच फलंदाज आपण पाहिलं. थॉमस डायसला खूप कमालीची फलंदाजी आणि त्या अगोदरही आपण शाहिद शेखला बघितलं होतं. सातत्यानं डबल्स, सिंगल, चौकार असे फटके त्याने खेळले. 8 चेंडूमध्ये 15 धावा खेळल्या आणि त्यामुळं काय झालं की पहिल्या 2 षटकामध्येच विजयाचा पाया भरलेला आहे. आणि मला वाटतंय या दोन्ही फलंदाजांनी इथे ऑल मॉन्स्टर पॅरामीटर रायगड संघाला पर्वताच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचवलेले. आता शिखर चढाई करायची बाकी राहिलेलं आहे, मात्र या 2 खेळाडूंनी बेस कॅम्प पर्यंत आणलेले. मजा येईल या मॅच मध्ये पुढे. खरं तर गोलंदाज इथे काय कमाल करतात हे बघायचे आता. मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवत पनवेल. पुलटा चेंडू फक्त ड्राईव्ह केला, दिशा दिली. नो मॅच लाटमध्ये चिप्स फार वेगानं पुढे सरकते. फक्त सिंगल, गुड रनिंग मिळते विकेट. खरं तर दडपण नाहीये. सिंगल डबलवरती आपण लक्ष केंद्रित केलं तरी सामना जिंकू शकतो हे माहिती आहे फलंदाज थॉमस डायसला आणि त्याला साथ देतो तो योगेश पवार. ब्रिलियंट क्रिकेटर ऑफ द टेनिस बोथ आर, नो डाऊट. खूप चांगले क्रिकेटर आहेत. टेनिस विषय असेल, या टेनिस विषयामध्ये अक्षरशः या 2 खेळूंना आपण नेहमी चर्चेचा विषय बनत असता. खेळू त्यांच्या खेळीनं सर्वांना नेहमी प्रभावित करणारी फलंदाजी. चार्मिंग फलंदाजीला म्हटलं तर आकर्षक फलंदाजी. धावसंख्येला वेग येतोय. पंकज आम्हाला सांगत असताना 34 धावा दापलकावरती, गडी बाद झाल्या फक्त 1च. मयूर वाघमारे ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केल्या चेंडूला फक्त बॅकलिपला खाली स्ट्रेट टू द फिल्डर इनटू द लॉंग ऑफ. Hitting the ball completes quick single. It's a good cricket, no doubt. Both the batsmen are playing presence of mind. They know very well how to play in tremendous pressure. Fantastic, fantastic batting performance from the Thomas Dice and Yogesh Pawar. मी शाहीदचं खरोखरच कौतुक करेन. शाहीदनं 8 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या, चांगली सुरुवात दिली, संघाला ब्लेझिंग स्टार्ट दिलं आणि त्यामुळे दोन्ही फलंदाज आता मात्र बिंदास्त क्रिकेट खेळत असताना नो प्रेशर. राऊंड विकेट, ड्राईव्ह केलाय. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना, एन्जॉय करत असताना असं वाटतं की आता टेस्ट क्रिकेट सुरू आहे की काय मैदानावरती. कारण समीकरण 24 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण हे माहिती आहे फलंदाजांना. फक्त एन्जॉय करत असताना खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट. यू आर वॉचिंग नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिप सीझन फर्स्ट टाइम इन हिस्ट्री ऑफ क्रिकेट.
in Tennessee Gilbert, 42 lakhs cash prize, 1 car and 2 bikes. What a fantastic ड्राईव्ह केल्या चेंडूला फक्त बॅकफुटला जाऊन एक्सलंट बॉडी बॅलन्स गॅप शॉटचं सिलेक्शन जज करेल लॉंग लेग रिझनमध्ये आणि कव्हर करून त्या 2 धाबा. खूप चांगलं क्रिकेट प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट कसं खेळावं परिस्थितीनुसार कसं खेळावं दाखवत असताना धाबांचा वेग मात्र वाढतोय. धाबा मात्र 38 धाबा 30 षटक मार्गस्थ असताना 6 षटकांचा सामना आणि जो जिंकेल तो मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. थॉमस डाय स्ट्रायकनला ओ व्हाट अ शॉट आपला क्लास दाखवत असताना हाय इन द एअर फिल्डर कम्स अंडर इन इट ओ व्हाट अ कॅच आणि थॉमस डायस बॅक टू द पॅव्हिलियन. खूप सुंदर झेल टिपलाय फलंदाज बाद. हॅलो चेक. चला तर टॉस करून घेऊया. इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे MD आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते उद्गाते आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. राकेश बनिया कॉल केला टेल अँड टेल इट इज. नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा टेल आहे आणि टेलच आलाय त्याच्यामुळे कॅप्टन ऑफ टीम कांदारी किंग्स LK स्टार राजकोट गुजरात राजेश बनियाने जिंकलाय टॉस आणि त्याला हा टॉस कॉइन गिफ्ट देण्यात येतोय. टॉस आपने जीता है. अभी आपको फ्लड लाइट्स में यहाँ पर खेलना है. इस मुकाबले में सुबह का मुकाबला आपने खेला था वहाँ पर भी आपकी गेंदबाजी पहले 4 ओवर में काफ़ी बेहतरीन थी लेकिन उसके बाद आपके गेंदबाजों पर काफ़ी कड़ा प्रहार हुआ. एक बड़ा टारगेट आपके सामने सेट होता हुआ नजर आया. तो इस मैच में टॉस जीतने के बाद आप क्या डिसाइड करोगे? बल्लेबाजी करने का फैसला होगा. तो ऐसे कौन से बल्लेबाज है जो प्रारंभिक पावर प्ले के ओवर में आपके टीम के लिए अच्छे रन करेंगे? ऊपर से है जगत है नदीम है अहीर है रवि अच्छे बल्लेबाज हैं हमारे पास ऊपर. चलो उसके लिए ढेर सारी शुभकामनाएं आपके लिए. ऋषी टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं फ्लड लाईट्स मध्ये? फ्लड लाईट्समध्ये नक्कीच आपण चेस करायला प्रेफर करतो टेनिस क्रिकेटमध्ये आणि जर समोर टार्गेट असलं तर तसे बॅटिंगही म्हणजे टार्गेट घेऊन खेळताना थोडासा प्रॉब्लेम्स जास्त येत नाही खेळताना. पण आता त्यांना बॅटिंग करायची आहे. पहिल्यांदा ते बॅटिंग करतील त्याच्यानंतर तुम्ही चेस करण्यासाठी उतरणार आहात. पण टॉस तू जिंकला असता तर तू देखील बॅटिंग केली असती का? नाही मी तेच सांगितलं मी उलट्या दिशेने हे करतो समोर टार्गेट असला तर ते बरं पडतं बॅटिंग करताना. चला त्याच्यासाठी शुभेच्छा देऊ कारण सामना सध्या ऑन आहे मॅच सुरू आहे त्याच्यामुळे लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊ कारण सध्या स्कोर देखील विचारला जातोय बॅट्समनच्या माध्यमातून. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मच्छिंद्र पाटील सर जोडले गेलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू कुणाल सर. 39 6 धावांची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजित मोहिते मॅन फ्रॉम नायगाव. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव. सामना एकतर्फी राहिलाय कारण सुरुवात दमदार झाली. शाहीदच्या माध्यमातून थॉमस जायजनं चांगली फलंदाजी केली त्याला साथ दिली पवारनं आणि त्यानंतर येतोय मात्र गोलंदाजीचे परिवर्तन. विकी भोईर येत असताना ड्राईव्ह केल्या चेंडूला सॉफ्ट हँडनं खूप चांगला फटका दाखवत असताना आपला क्लास दाखवत असताना दे आर प्लेइंग विदाउट प्रेशर दे नो व्हेरी वेल. कारण आपण सामना जिंकू शकतो हे त्यांना आता माहिती आहे कारण सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. 40 धावा धापड होती 2 गडाच्या मोबदल्यामध्ये आणि 4थे षटक मार्गस्थ असताना. Beautiful atmosphere for the cricket. Rushing and cheering crowd. Playing of flag. Playing of color. What a fabulous atmosphere for the cricket. A very good in all of you present here. मी मच्छिंद्र पाटील तुमचे या स्पर्धेमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विकीनं मागच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा दिल्या होत्या. पहिले षटक फेकलं होतं P1चं. तदनंतर मध्ये त्याचा कोटा पूर्ण करायचा प्रयत्न केला संघनायकानं. ड्राईव्ह केल्या चेंडूला पुन्हा एकदा त्याच दिशेनं शतकी जज करतोय. गुड फिल्डिंग. सिलिमिड आपला धाव घेण्याची शक्यता नाहीये. माघारी परतावं लागलं फलंदाजाला. स्ट्रायकिंगचा फलंदाज अजित मोहिते मॅन फ्रॉम नायगाव. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली अजित मोहितेनं आणि तो अजित मोहिते स्ट्रायकर एंडला. खूप चांगलं क्रिकेट विकी बोरच्या माध्यमातून मॅन फ्रॉम धारावी मुंबई. ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र फाल ग्रेझरमध्ये खेळून काढला आहे आणि चेंडू 2 बाउन्स सीमा पलीकडं 4 धावांसाठी. स्कोर इज इक्वल नाव. रिक्वायर्ड ओनली 1 रन अँड दिस टीम अवे फ्रॉम जस्ट 1 स्टेप फ्रॉम सुपर 6. एकच धाव फक्त दूर आहे सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. मजा नाही आली नरेश सर सामन्यामध्ये कारण एकतर्फी सामना झाला. 6 षटकांचा सामना. मी मगाशीच म्हटलं 70 ते 75ची टोटल हवी होती. फायटिंग स्कोर झाला असता मध्ये 45 धावांचं लक्ष कमी पडलं आणि शाहीदनं केलेली सुरुवात आणि थॉमस जायसनं दिली त्याला साथ आणि योगेश पवारची फलंदाजी आणि व्हाट अ ग्रेट फिनिश. व्हाट अ ग्रेट फिनिश. दिस इज अ गुड फिनिश आणि सामना इथे संपलाय आणि सामना जिंकलाय. 45 धावा सहज चेस केल्यात. पिरामीटर ऑल मास्टर रायगड. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. आय वुड लाईक टू अप्रिशिएट
to all players. You have played very well. And Pyramid All Master Raigad qualify for Super 6 from this day. नरेश सामना एकतर्फी झाला. बघू शकाल खेळाडू सुमित डोंगरेला बघू शकाल स्क्रीनवरती चर्चा करत असताना अजित मोहिते असतील, आपण पवारला बघू शकाल, लोकेश पवारला चर्चा करत असताना, कारण हे खेळाडू सातत्यानं एकमेकांसमोर येत असतात. तर या आपण मॅन ऑफ दी मॅचची घोषणा करू आणि पुढच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करेन कुणाल सर आणि चंदू सरांना. या आपण आणि आम्हाला जॉईंट व्हा कॉमेंट बॉक्समध्ये. आम्ही तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिप प्रस्तुत लेट रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट नॅशनल ब्लॅक चॅम्पियनशिप 2021 सीझन फास्ट.